एखाद्या दिवशी घरामध्ये भाजी आणायची राहून जाते, मग डब्याला भाजीला काय द्यायचं आपला सगळ्यांनाच प्रश्न पडतो. तर आज मी तुमच्यासाठी डब्यासाठी अगदी झटपट मूग डाळीचा डाळ कांदा अगदी फटाफट आणि चविष्ट कसा बनवायचा याची प्रॉपर रेसिपी घेऊन आलेली आहे. अगदी घरगुती साहित्यात मस्त चमचमीत असा हा बेत तुम्ही एकदा नक्की करून पहा. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मुगाच्या डाळीचा डाळ कांदा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 100 ग्राम प्रमाणात कच्ची मुगाची डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि अर्धा तासासाठी साध्या पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे. सकाळी जर भाजी बनवायची असेल तर रात्री भिजत जरी घातली तरी सुद्धा चालू शकेल. किंवा तुमच्याकडे अजिबात वेळ नाही, डाळ भिजवायची आहे, तर गरम पाणी करा आणि त्यामध्ये कच्ची डाळ तुम्हाला आवश्यकतेनुसार घालायची आहे आणि झाकण लावून एक 10 मिनिटांसाठी सोडून द्यायचंय. म्हणजे 10-12 मिनिटात तुमची ही डाळ मस्त फुलून तयार होईल. तर अशी ही अर्धा कप डाळ आपण संपूर्ण भिजवून घेतलेली आहे. दुसरीकडे गॅसवर एक कढई गरम करून घेतलेली आहे. कढई छान गरम झाली की यामध्ये एक पळीभर आपण तेल घेतलेलं आहे. डाळ कांद्याला तेल थोडंसं जास्त लागतं, म्हणजे छान चमचमीत भाजी तयार होते. तेल छान कडकडीत गरम झालं की पाव चमचा मोहरी मस्त फुलवून घेतलेली आहे. मोहरी फुलल्याशिवाय बाकीची जिन्नसं घालायची नाही. मोहरी फुलली की अर्धा चमचा जिरं, 10-12 कढीपत्त्याची पानं, एक मोठ्या आकाराचा कांदा चौकोनीस पण थोड्याशा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलेला आहे. कारण डाळ कांदा चिकट होऊ नये, एकमेकांना चिटकू नये, म्हणून कांदा चिरताना थोडासा असा मोठा मोठा चिरायचा आहे. तुम्हाला हवा असेल तर उभा पातळ पातळ पण थोडासा मोठा चिरून घेतला तरी सुद्धा चालू शकेल. आता हा कांदा आपल्याला खूप जास्त परतत बसायचा नाही, फक्त मिनिटभर थोडासा नरम थोडासा ट्रान्सपरंट झाला की कांदा परतणं आपल्याला बंद करायचं आहे. कांद्याबरोबरच इथे आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो तो सुद्धा मोठा मोठा रफली चिरून घेतलेला आहे. कांदा टोमॅटो असेल, बाकीची जिन्नस असतील, अगदीच बारीक न चिरता थोडी थोडी मोठी चिरायची आहेत. टोमॅटो सुद्धा फक्त मिनिटभर हलकासा नरम होईपर्यंत आपण छान परतून घेतलेला आहे. फार जास्त परतत बसायचं नाही. या साईडला फोडणीमध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. नुसतीच कोथिंबीर वरून सजवण्यापेक्षा अशी ही भाजीच्या फोडणीत घातली की भाजीची लज्जत आणखीन वाढते. तो कोथिंबीर सुद्धा काही सेकंद छान परतून घेतलेली आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण एक अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट नसेल तर 10-12 लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या तुम्ही फोडणीमध्ये घालू शकता. त्याने सुद्धा अगदी मस्त चव येते. घरामध्ये कांद्याची पात उपलब्ध असेल तर एखाद मूठ यामध्ये बारीक चिरून तुम्ही वापरू शकता. छान फोडणी परतून झाली की यामध्ये चिमूटभर हिंग, अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे. एक मोठा चमचा किंवा गरजेपुरतं तिखट घ्यायचं आहे. कांदा लसूण मसाला असेल तर जरूर घाला, कारण त्याने मस्त चव तुमच्या या भाजीला येईल. तेल सुटेपर्यंत 2 मिनिटं मध्यम आचेवर छान परतून घेतलेलं आहे. खरपूस मसाल्यांमध्ये भिजवलेली डाळ घालणार आहोत. डाळीमधलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि फक्त भिजवलेली डाळ आपण यामध्ये घालणार आहोत. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ सुद्धा घालणार आहोत. तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे मीठ घालू शकता. तर इथे आपण मूग डाळीचा डाळ कांदा केलेला आहे. याऐवजी तुम्ही चणा डाळ, तुरीची डाळ असेल, मसूरची डाळ असेल, अगदी सारख्याच पद्धतीने डाळ कांदा तुम्हाला तयार करता येईल. मीठ घालून पुन्हा आपण एक 2 मिनिटं छान डाळ मसाल्यांमध्ये मस्त परतून घेतलेली आहे, छान तेल सुटेपर्यंत. असं केलं की भाजीला चव अगदी छान येते. असं छान झालं की यामध्ये गरजेपुरतं किंवा एक अर्धा ग्लास आपण पाणी घालणार आहोत. डाळ नुसतीच वाफेवर शिजवण्यापेक्षा अशी ही थोडंसं पाणी घालून डाळ जर शिजवली की घास खाताना घशाला टोटरे किंवा ते अडकल्यासारखं होत नाही किंवा डाळ कडक लागत नाही. डाळ 100% मऊसूत मस्त लागण्यासाठी थोडंसं पाणी घालणं गरजेचं आहे. तर इथे आपण अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. मोठ्या आचेवर भाजीला छान खदखदून उकळी आणणार आहोत आणि याला झाकण लावून आपण मध्यम आचेवर शिजत ठेवणार आहोत. तुम्हाला डब्यासाठी अगदी फटाफट भाजी करायची असेल तर कुकरला एका शिट्टीत अगदी सारख्याच पद्धतीने तुम्हाला भाजी तयार करता येते. आपण कढईमध्ये करणार आहोत तर मध्यम आचेवर एक 5-6 मिनिटात डाळ शिजून तयार होते, कारण ऑलरेडी आपण मुगाची डाळ भिजवून घेतल्यामुळे याला शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. तर एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला काही नसेल तर अशी ही मूग डाळीचा डाळ कांदा तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. भाजी संपूर्ण शिजल्यानंतर थोडीशी टेस्ट करा. मीठ वगैरे काही कमी वाटत असेल तर थोडंसं मीठ घालू शकता. डाळ हातावर घेतली की अगदी मऊसूत लागली पाहिजे. जर कच्ची वाटत असेल तर पुन्हा झाकण लावून तुम्हाला मध्यम आचेवर शिजत ठेवायची आहे. तर अगदी चमचा मीठ मुगाच्या डाळीचा डाळ कांदा डब्यासाठी
एकदम फटाफट भाजी तयार झालेली आहे। तर डब्यासाठी भाजीला काय बनवायचं सुचत नसेल, घरामध्ये काहीच भाजीला नसेल, तर असा हा मुगाचा डाळीचा डाळ कांदा तुम्ही सुद्धा नक्की करून पहा। गॅरंटीने सांगते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल। चपाती भाकरीसोबत तुम्ही हे खाऊ शकता। रेसिपी कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका। कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।